आपल्या सर्वांना माहीत आहे की किती युगे आहेत. हिंदू धर्म आणि पुराणानुसार या विश्वात 4 युगे आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. प्रत्येक युगाच्या शेवटी देव कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार घेऊन पृथ्वीवर आले आहेत. कोणत्या युगात कोणते देव पृथ्वीवर अवतरले ते बघूयात. नमस्कार, सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगातील सांगितलेली 5 कटू सत्य आणि पुराणानुसार जाणून घ्या कलियुग कधी आणि कसा संपणार आहे. भगवान नृसिंह वराह रूपात, सत्ययुगात वामन रूपात आणि त्रेतायुगात भगवान राम आणि द्वापरात भगवान श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवरील सर्व पापी आणि राक्षसांना नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना केली होती. त्यांनी मानव जातीला धर्माच्या मार्गावर चालण्याचे ज्ञान दिले. प्रत्येक युगात देव कोणत्या ना कोणत्या रूपाने अवतार घेतात. त्याचप्रमाणे कलियुगाच्या शेवटी देवाच्या अवताराचे वर्णन पुराणात आढळते. पण त्याआधी कलियुग बद्दल जाणून घेऊया. पुराणात कलियुग कोणत्या प्रकाराला म्हणतात तर जाणून घेऊया कलियुगातील 5 कटू सत्ये. द्वापर युगाच्या शेवटी पांडवांनी महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर एके दिवशी त्यांना येणाऱ्या कलियुगाविषयी जाणून घ्यायची इच्छा होती. येणाऱ्या कलियुगात मानव कसा असेल आणि त्यांचे आचरण आणि वर्तन कसे असेल. मग ते सर्व पांडव एके दिवशी भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि म्हणाले, हे परमेश्वरा, द्वापराचा अंत चालू आहे आणि यानंतर कलियुग येणार आहे आणि येणाऱ्या कलियुगाबद्दल जाणून घेण्याची आपल्या मनात इच्छा आहे. तेव्हा येणारे युग मानवजातीचे कसे असेल आणि काय घडेल हे आम्हा सर्वांना सांगा. या कलियुगात मानवाचे वर्तन कसे असेल. तेव्हा श्रीकृष्णांनी 5 पांडवांना वेगवेगळ्या दिशेने जाण्यास सांगितले. मग श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे 5 पांडव निरनिराळ्या दिशांना फिरायला गेले. सर्वप्रथम युधिष्ठिर ज्या दिशेने गेला त्या दिशेने त्याला 2 सोंडे असलेला हत्ती दिसला. म्हणून त्याच्या मनात विचार आला की हे कसे शक्य आहे. मग परत आल्यावर त्याने श्रीकृष्णाला हे सांगितले. मग श्रीकृष्णाने याचा अर्थ सांगितला की कलियुगात अशा व्यक्ती राज्य करतील जे एक बोलतील आणि दुसरे करतील. अशा व्यक्ती नेहमीच लोकांचे शोषण करतील. त्यानंतर अर्जुन ज्या दिशेने गेलेला होता त्या दिशेला त्याला एक पक्षी दिसला. त्याच्या पंखावर वेदांचे लिखाण होते आणि तो पक्षी मेलेल्या प्राण्याचे मांस खात होता. हे पाहून अर्जुन स्तब्ध झाला आणि त्याने श्रीकृष्णांना हे सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाने याचे उत्तर दिले आणि सांगितले की हे पार्थ, कलियुगात असे लोक असतील जे स्वतःला ज्ञानी म्हणतील आणि ते अधिक शिक्षित देखील असतील. त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असेल परंतु त्यांचे वर्तन दुष्टांचे असेल. भीम ज्या दिशेने गेला त्या दिशेने त्याने पाहिले की एक गाय तिच्या वासराला चाटत होती आणि ती गाय तिच्या वासराला चाटताना त्या वासराचे रक्त बाहेर पडत होते. मग भीमाने श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगितली आणि श्रीकृष्णाने उत्तर दिले की कलियुगात पालक आपल्या मुलांशी इतके जोडले जातील की त्यांच्या मुलाचा विकास थांबेल आणि ते आपल्या मुलांना कुटुंबाच्या मायाजालात अडकवून ठेवतील. कोणत्याही गोष्टीत यश मिळणार नाही. आता सहदेव ज्या दिशेने गेला होता त्या दिशेला जाताना तो एका गावात पोहोचला. त्याला त्या गावात अनेक विहिरी दिसल्या. त्यात सर्व विहिरींमध्ये पाणी होते. पण गावाच्या मध्यभागी एक विहीर होती जिला पाणी नव्हते. म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला. जेव्हा श्रीकृष्णाने याचे उत्तर दिले आणि सांगितले की कलियुगात असे लोक देखील असतील जे सण, मेळावे यासारख्या गोष्टींवर अधिकाधिक पैसे खर्च करतील. लोक दारू, मांस वगैरे खाण्यात आपल्या छंदासाठी अधिकाधिक पैसे वाया घालवतील. पण कोणी असहाय्य, गरजू, परोपकारी असल्यास त्याला मदत करण्यास कचरतील. धार्मिक कार्यामध्ये, कृत्यांमध्ये कधीच पैसे देणार नाहीत. आता नकुल ज्या दिशेने गेला त्या दिशेने त्याला जंगलात दिसले की एक मोठा दगडी खडक उताराच्या दिशेने येत आहे आणि सर्व झाडे आणि झुडपे तुडवत आहे आणि येताना तो खडक एका छोट्याशा झाडाला आदळत थांबला आहे. नकुलला ते पाहून आश्चर्य वाटते आणि तो श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगतो. तेव्हा श्रीकृष्णाने याचे उत्तर दिले आणि सांगितले की कलियुगात मानवाची बुद्धी हिरावून घेतली जाईल आणि माणसाची अधोगती सुरू होईल आणि ही अधोगती एवढी वेगाने होईल की संपत्ती किंवा शक्तीचे झाड ते थांबवू शकणार नाही. परंतु ही अधोगती हरी नावाच्या एका लहानशा वनस्पतीमुळे थांबेल. हरीच्या नामाचा जप किंवा कीर्तन ऐकल्याने मनुष्याची बुद्धी बलवान होऊन तो सत्य आणि असत्य यातील निर्णय घेण्यास सक्षम होऊन तो आपल्या जीवनाचे ध्येय गाठू शकेल. सध्याच्या युगाचे नाव कलियुग आहे हे आपण सर्व जाणतो.
सनातन धर्म ग्रंथानुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. प्रत्येक युगाचा काळ ठरलेला असतो. युगाचा काळ पूर्ण झाला की युग बदलते. युग बदल युगानुयुगानुसार सर्व काही बदलते. मानवाचे वय आणि त्यांचा विकास आणि सर्व सजीव युगानुसार बदलतात. तर आज आपण कलियुगाबद्दल बोलणार आहोत. सध्या जो युग चालू आहे तो कलियुग संपल्यावर कसा संपेल. चला तर मग जाणून घेऊया कलियुगाचे वय किती. हिंदू धर्म आणि पुराणानुसार कलियुगाचे वय 4,32,000 वर्ष सांगितले आहे. प्रत्येक युगात पाप वाढत असताना प्रत्येक युगाचे वय वेळ गुणोत्तरद्वारे कमी होत जाते. पहिले युग म्हणजे सत्ययुग, ज्याचे वय 17,28,000 वर्षे होते. त्यानंतर त्रेतायुग, ज्यांचे वय 12,96,000 वर्षे होते. त्यानंतर द्वापर युग येतो, ज्याचे वय 86,04,000 वर्षे होते. आणि आता कलियुग आहे, ज्याचे वय 4,32,000 वर्ष आहे. आणि आता फक्त कलियुगाचा पहिला टप्पा चालू आहे, जो 2016 पर्यंत 5,000 वर्षे उलटून गेला आहे. कलियुग संपायला अजून बराच अवधी बाकी आहे. कलियुगाचा शेवट आणि शेवटचा टप्पा काय असेल त्याचा उल्लेख पुराणात आढळतो. चला तर मग जाणून घेऊया. पुराणानुसार कलियुगाचा शेवटचा टप्पा हिंदू धर्मग्रंथ आणि श्रीमद भागवत आणि भविष्य पुराणानुसार जेव्हा कलियुग शिखरावर असेल तेव्हा कलियुगाचा पापकर्म करणाऱ्यांची संख्या अधिकाधिक वाढत जाईल. मग या जगात अधर्माचे साम्राज्य झपाट्याने वाढेल. चोरीमारी, लूटमार, खून, अनिती सर्वत्र होईल. समाज हिंसक होईल. लोक संकटात एकमेकांना मदत करणार नाहीत आणि मानवच मानवाला मारायला मागे पुढे पाहणार नाही. कलियुगाच्या शेवटी काय होईल? स्त्रिया आपल्या पतीचा आदर करणार नाहीत आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवतील. जो बलवान आणि श्रीमंत आहे तो त्यावर राज्य करेल. मग माणसाचे वय फक्त 10 ते 20 वर्षे राहील. वयाच्या 16व्या वर्षी माणसे म्हातारी होतील आणि स्त्रिया 8 ते 10व्या वर्षी गरोदर राहू लागतील. त्यावेळी माणसाची उंची 4 ते 5 इंच राहील. त्यावेळी पृथ्वीचे तापमान इतके असेल की सर्व लोक खड्डे खणत राहतील. त्यामुळे झाडे फळे देणे बंद करतील आणि सुकून मरतील. लोक भुकेने आणि तहानेने मरतील आणि गायी म्हशी बकऱ्यांसारख्या लहान होतील आणि दूध देणे बंद करतील. पृथ्वीच्या जमिनीचा सुपीक भाग 5 ते 7 फूट आत जाईल. जमिनीवर अन्नधान्य उगवणार नाही. लोक भूक, तहान आणि उपासमारीने मरतील. पृथ्वीच्या जगातून सर्व देवी देवता गायब होऊन आपल्या जगात जातील आणि गंगासहित भारतातील सर्व पवित्र नद्या कोरड्या होऊन स्वर्गात जातील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा अधर्माचे साम्राज्य चौफेर वाढेल आणि लोक उपासमारीने मरायला लागतील तेव्हा पुराणानुसार श्री विष्णूंचा 10वा अवतार कल्की जन्म घेईल. तर श्री विष्णूंचा अवतार कल्की अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगातून पापांचा नाश करून धर्माची पुनर्निर्माण करील. तेव्हा कलियुगातील सर्व पाप्यांचा नाश होईल. तेव्हा नवीन युग सत्ययुगाचे असेल. कलियुगाचा प्रभाव संपवण्यासाठी या पृथ्वीवर 12 वर्षे सतत मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होईल, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली जाईल. त्यानंतर एकाच वेळी 12 सूर्य उगवतील आणि संपूर्ण पाणी जाऊन पृथ्वी कोरडी होईल. मग या पृथ्वीवर एक नवीन भूमी आणि नवीन युग निर्माण होईल, ज्याला सतयुग म्हणून ओळखले जाईल. त्यानंतर या जगात पुन्हा जगणे शक्य होईल.